घेतलं ते ऑटोमॅटिक घ्यायला जास्त असं घेतलं काहीच आहे नाही. हिट टू डेचा जास्त प्रभाव नाही होत. माझ्याकडे असं 3 कार्ड आहेत. नॉर्मल कार्ड आहे. तुम्ही कुठलाही पिक्चरच्या मला घ्या, बघू नका, दाखवू नका, असं त्याला कवर करायचं आणि मी सांगतो कुठलाही कुठे हे घ्यायचं, हेच घ्यायचं तर दुसरं घ्यायचं, हेच घ्यायचं पण चेंज करायचं नाही. हां चेंज नाही करणार असं असं करायचं. कुठला पॉकेट कम्फर्टेबल हे एक आहे तुमच्यासाठी हे असं असं सोडून घ्या सोडून घ्या ते सोडून घ्या. 3 मधून 1 गेले सर 2 घ्या किती राहिले तुम्हाला जेवढं फिरवायचं तेवढं फिरून घ्या. तुम्ही कुठलाही हातात ठेवून तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही एक हात हे हातात आणि एक हे हातात तुम्ही ते एक हे हातात ठेवला आणि हे हां या हँडला काय म्हणतात राईट. माझा हे राईट आहे तुमचं मला हातात ठेवलं. आता तुम्ही हे माझा हातात ठेवलं, मला काहीच माहीत नाही कोण काय कुठे काहीच समजत नाही. तर सरांनी कुठला हातात काय केलं ड्रॉईंग तुमचं काहीच नाही. मार्किंग पण असं नाही. मार्किंग टीव्हीमध्ये पेन्सिलचं मार्किंग सेम होतं. मॅडम हे हात तुझा आहे, माझा राईट आहे. राईट आहे काढा दाखव सर दाखव काय दिलं सर राईट दिलं ना. आणि हे हँड कुठलं सर लेफ्ट बघा झालं संपलं जादू संपलं. काय राहिलं आता माझ्या एक पॉकेटमध्ये राहिलं म्हणजे लेफ्टचा लेफ्टमध्ये राईटचा राईटमध्ये मिक्सर जरा ते बघा काय पॉकेट आहे ना याला पॉकेट म्हणतात. पॉकेटमध्ये पॉकेटचं पॉकेट तर सर्व डिसिजन तुमचं होतं. ते सांगितलं सर चेंज करा तुम्ही बोलले नाही हेच घेणार. चला सर धन्यवाद थँक्यू व्हेरी मच.